नाही, रोडवर झाडतात ते, कधीतरी येतात झाडूवाले आणि मग ते 4 दिवसांनी येणार, झाडू मारणार. आमच्या वॉर्डमध्ये तर अजिबातच येत नाही. अगदी मेन रोडवर झाडत असतील. आमच्या वॉर्ड लाईट वगैरे काय इश्यू आहे? लाईटचा इश्यू तर भरपूर आहे आम्हाला. आता आम्ही अशी हे केलेली मागणी किरण दादांकडे की आम्हाला अंडरग्राऊंड वायरिंग पाहिजे. तुमच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत? रोड चांगले आहेत? हो, रोड चांगलं येत आहे, सर्व व्यवस्थित. पाणीचा इश्यू आहे. अजून काय इश्यू येतो बदलापूरमध्ये तुम्हाला? पाण्याचा इश्यू चांगला आहे. बरोबर आहे. काय पाणी आहे म्हणजे? पाणी चांगलं आहे. पाणी चांगलं आहे. रस्ते वगैरे त्यामुळे तिकडे ज्या वेळेला जास्त पाऊस पडतो त्यावेळेला 1 माळा 2 माळा अशापर्यंत पाणी जातं घरी. तर ते तो एक आम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे पावसाचा. तो म्हणजे जी आता सतत झाडं पडली का लाईट गेली तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक म्हणजे तो मोठा पॉईंट ठेवला आहे की पहिला वायरिंगचं तुम्ही अंडरग्राऊंड करा. इतर भरपूर एरियामध्ये अंडरग्राऊंड वायरिंग झालेली तर आम्हाला ती. दुसरी पाण्याची समस्या. पाणी आमच्याकडे खूप कमी प्रमाणात येते तर आम्हाला पाण्याचं पहिला म्हणजे व्यवस्थित आम्हाला पाणी यायला पाहिजे. भले आमच्याकडे टाकी आहे पाण्याची पण तरी आम्हाला पाणी कमी आहे. कमी आता बघा, आता आम्ही गाडी लावली, यांचं काम चाललं, आले आम्हाला तोडाय मोडायला फेकून द्यायला आले आम्हाला. आता काय करायचं? त्यांना प्रॉब्लेम घेऊन गेले तुमच्याकडे, त्यांच्याकडे ते येतात तुमच्या? काही नाही, कोणी येत नाही, काही येत नाही. हे तुमच्या अपेक्षित आहेत ना? काहीतरी काय झालं, कोणी उडवायला आलं तुमचे? तिसरी माझी गाडी 2 वेळा तोडून टाकली. 2 वेळा तोडून गेले? 2 वेळा. गाजेगावची टपरी तोडली, गाडी तोडली, हे सर्वांच्याच उडाले. माझं असं काय नाही. सर्व पाणी यायला पाहिजे. अजून काय ट्रेन वगैरेचा इश्यू तुम्हाला फेस करायला लागतो? ट्रेनचं तर भरपूरच आहे. आमची मुलं हो, आम्हाला ट्रेनची फ्रिक्वेन्सी पाहिजे, आम्हाला ट्रेन वाढून पाहिजे. बदलापूरमध्ये ट्रेनचं खूप प्रॉब्लेम आहे. बदलापूर ट्रेन्स वाढवा तुम्ही. आता 15 डब्यांच्या गाड्या केलेल्या आहेत. ते टायमिंगमध्ये पण टायमिंग 1-1 तासाने तर 1-1 10-10 मिनिटाने तर मध्येच 1-1 तासाने गाड्या. आमची मुलं जॉब करत आहेत, त्यांना प्रॉब्लेम होतोय. कोण आम्हाला चांगली साथ द्यावं, आमचे काय अपेक्षा आहेत ते पूर्ण करावे. तुमच्या अपेक्षा काय? अपेक्षा काही नाही. आता हे लोकांचे धंदे आहेत, हे धंद्याला तुम्ही गाड्या तोडू नये, मोडू नये. पण तुमचं काम झाल्यानंतर आता सध्याच्याला काय होतंय, वीज पुरवठा थोडा खंडित होतोय, 2-2 तास जातोय आणि विजेचं बिल हे जास्त येते. त्याचं पण म्हणजे घरामध्ये आपल्याकडे गिझर नाहीये, एसी नाहीये, जास्त येते. 10,000 बिल येतात, 3-4,000 बिल येतात, तरी बिल जास्त येतं. विजेचा पण काही प्रॉब्लेम नाही. काय नाही प्रॉब्लेम, काय नाही. सिक्युरिटी वगैरे पण सगळं तुमच्याकडे? काय आमच्याकडे नाही प्रॉब्लेम. आणि ट्रेन वगैरे काय ट्रॅव्हल करतात? ट्रेन पण टाइम आउट आहे. ट्रेन फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे आपल्याकडे. बरोबर आहे. जॉबचा विकास इकडे काय झाला पाहिजे? जॉबचा विकासही इकडे यायला पाहिजे. IT कंपन्या यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे IT कंपन्यांना इथे सुविधा मिळाल्या तर भरपूर येतील. म्हणजे भरपूर कंपन्यांचे ऑफिसेस इथे येऊ शकतात. म्हणजे असं होईल की ते आले सगळंच आपलं 800 रुपया आता है तो 800 रुपया मिला था. ऐसा नहीं गाँव गए कम आया, ऐसा नहीं. गाँव गए तभी भी 1000 ही आएगा, नहीं गए तभी भी 1000 ही आएगा. तो भी 1000 ही आता है. ऐसा है. ये बहुत बड़ा इश्यू है. मतलब वो तो पूरे भारत में इश्यू है बड़ा. 5000 को 5 मेट्रो इथे करतात पण त्या मेट्रोला यायलाही अजून किती वर्ष जातील. कारण आज आपल्याला चिखलोली स्टेशन, आज आमच्या जन्मापासून आम्ही ऐकतो, आज माझी 60 वर्ष झाली, ते चिखलोली स्टेशनचं आत्ता नाव येते. कारण मी अंबरनाथचीच होती लग्न झाल्याच्या अगोदर आणि लग्नानंतर माझी इथे 30 वर्ष झाली. पण तो आत्ता प्रोजेक्ट आत्ता काहीतरी मार्गाला लागतोय. असं लवकरात लवकर यावं. हो, रोजगार वगैरे आणला पाहिजे, अजून असा इश्यू आहे? नाही. रोजगार आणला पाहिजे. मला काय वाटतं? काही सगळे गव्हर्नमेंट जॉबमध्ये राहणार. मुली जॉबला जातात, त्यांना 2-2 तास प्रवासात जातात, पुढे पडतात गर्दीमध्ये. तर ती ट्रेनची फ्रिक्वेन्सी हा एक मोठा म्हणजे आहे आपला. आणि सर्व काय मग जो येणारा माणसाने त्याने जर अजून विचार करायला पाहिजे का आपल्याला काय करायचे, कसं करायचे, कसं वागायचं. ट्रेन का फ्रीक्वेंसी का बहुत बड़ा प्रॉब्लम इशू है. बहुत इशू. अभी हमारे बच्चे बड़े और कॉलेज जाएंगे तो कैसे जाएंगे? बड़े हैं तो वो संभल के जाते, पर हमारे बच्चे को जाने के लिए कम से कम ट्रेन तो बढ़ाना चाहिए ना. ट्रेनचा ट्रॅव्हल कधी फेस करतात? गर्दी करतात ना जास्त. फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे. भरपूर गर्दी. फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे. अपेक्षा 2ला बी आलं काहीच नव्हतं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल एक खोलावं. जर आपण डिलिव्हरीच्या बाईला सांगू शकत नाही की ती कधी हे होणार, तर त्याला जवळच्या जवळ इथे पाहिजे. अंबरनाथ इथे बदलापूरच्या
पण फक्त डिलिव्हरीसाठी. आजारवाल्यांना नाही, ते आहेत भरपूर. सिक्युरिटी इकडे वगैरे कॅमेरा राहिले पाहिजे, चोरी वगैरे काय झालं तुमच्यामध्ये म्हणजे सीसीटीव्हीचे मेन तो पण आम्ही सांगितलेलं आहे की बहुतेक नाक्यावर तुम्ही सीसीटीव्हीचे हे करा, म्हणजे रात्री कॅमेरा लावा, अपरात्री सुरक्षेसाठी. मुली वगैरे येतात, तर चोर फिरतात, असं म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तर त्याच्यासाठी सीसी कॅमेऱ्याचे एक मागणी केलेली आहे. हे हॉस्पिटल जे आहेत ते काय ग्रामीणमध्ये फक्त 5 ते 6 कॉट आहेत डिलिव्हरीसाठी. तर डिलिव्हरीसाठी काहीतरी स्पेशली असं तरी व्यवस्थित हॉस्पिटल आहे. एक डॉक्टर आहे, तो अख्खा रात्र दिवस कुठे धावतो कुठे नाही. मग अचानक कोणाच्या बाईचा जीव गेला, बाळाचा जीव, त्याला जबाबदार आपण सगळे मिडल क्लास लोक जाऊ शकत प्रायव्हेट नाही. मध्ये जाऊच शकत नाही. लाख ते 2 लाखाच्या लाख पुढेच रुपये हे बिल मग त्या म्युन्सिपालिटीचा काहीच उपयोग होत नाही. त्या 5-6 कॉट कोणला पुरवणार, आणि ते पण म्हणतात फर्स्ट डिलिव्हरी ते होणार नाही. त्याच्यासाठी स्पेशली एक डिलिव्हरीसाठी चांगलं हॉस्पिटल पाहिजे, फक्त डिलिव्हरीसाठी. ओके. मेन मागणी म्हणजे आमची हीच आहे की लाईटीचा प्रॉब्लेम भरपूर आहे. मुलं वर्क फ्रॉम होम करतायत आणि वर्क फ्रॉम होम करून लाईट जाते, मग त्यांना प्रॉब्लेम होतो. हो, तर तो एक मेन प्रॉब्लेम. तीन तास light येत नाही. लाईट नसतं. हो, 3-3 तास. आणि मग लाईट गेली का आम्ही सागरला फोन करणार, सागर अरे लाईट गेली, मग तो जाणार हा 1-2 तासात येईल. मग असं म्हणजे कंटिन्यू हा प्रॉब्लेम तर चालूच आहे, म्हणजे वर्षभर, अगदी पावसाळे म्हणून नाही, वर्षभर हा प्रॉब्लेम आहे. बस असं. ओके, मग आता आपल्या नेत्यांकडून काय अपेक्षा आहे की हे सगळे आपले प्रॉब्लेम्स हे झालं पाहिजे? कारण की आपण मुंबईकडे बघतो की सगळे हे प्रॉब्लेम तिकडे जेवढं दिसून येत नाही. मुंबईत तर लाईटच जात नाही. हा, पण इथे येतो. पण इथे आहे, आणि हे आता तर नाही, अजूनच प्रॉब्लेम. भरपूर पब्लिक आता पब्लिक दिसते भरपूर बदलापूरमध्ये. अरे आता 5 लाखाच्या वर घ्या, म्हणजे आज मुंबईतले अर्ध पब्लिक बदलापूरला आलेले आहे. म्हणजे आज बदलापूरचा किती विकास व्हायला पाहिजे. इथे ओरडतात की विकास झालाय, पण दाखवा ना कुठे विकास आहे. आमचा वॉर्ड तर आहे तसंच आम्ही बघतो इतक्या वर्षात. आम्हाला आमचा वॉर्ड आहे की नाही, जसा आहे तसाच आहे. आज आम्ही बघतो, आम्हाला असं वाटतं की आपण दुसऱ्या कात्रपला गेलात, किती कात्रपला छान वाटतं, केवढं तिथे हे केलेलं आहे. रमेशवाडी, मी आताच तुम्हाला मोहन तुलसी विहार किती छान, आमचं तिकडलं गार्डन आहे, ग्राउंड आहे खेळायला पोरांना. हा असं. आणि रोडची फ्रिक्वेन्सी, रोड्स मोठे मोठे आहेत, म्हणजे असे इथे गाड्या जातात, सतत येत जात असतात. तर थोडंसं म्हणजे हे पाहिजे, सिग्नल यंत्रणा आहे. आता केलेले आहेत भरपूर, तरी पण म्हणजे अजून थोडंसं अपेक्षा आहे, ते पूर्ण नाही झालं. आणि आम्हाला रोडचे खड्डे पाणी चांगले, पाण्याचं पोल्युशन, पाण्याचा इश्यू नाही आहे इथे. आधी इथे पाणी भरायचं वेस्टला, आता होतं? आता नाही. आता नाही होत ना, नीट होतं सगळं. बरोबर, ठीक, चला. कंटिन्यू आता है. अब 1-2 घंटे तक लाइट भी नहीं रहती है. शुक्रवार को, शनिवार कभी भी काट देते हैं ऐसा लाइट. पूरा दिन लाइट जाता है कभी कभी. अभी 2 घंटा पहले कटी लाइट. और हमारे यहाँ ट्रेन भी जॉब वगैरह का इशू ऐसा लग रहा है कि जिधर मुंबई में बहुत सारे जॉब्स है, वैसे कुछ बदलापुर साइड, खोपोली साइड, कर्जत साइड लाओ के वहाँ हम सब अपने जो मतलब बहने भाई है सब नजदीक पड़े आने के. ट्रेन की सुविधा ही देख के इधर आए कि चलो इधर पब्लिक कम है तो हम आने जाने में थोड़ा आसानी रहेगा, लेकिन पब्लिक बढ़ गई, ट्रेन भी बढ़ना चाहिए. ट्रेन वैसे ही पब्लिक ज्यादा बढ़ गई. ट्रेन कोई की वही है. और आपके इधर मतलब महिलाओं के लिए सुरक्षा के लिए कैमरे वगैरह है? नहीं, रोड पे उधर हमारे इधर तो नहीं है. रोड पे नहीं है, सोसाइटी में है. सोसाइटी पर मेन तो रोड में है ना. रोड में कुछ बच्चे रोड अपने सगळी आपली सुविधा चालू हो गई, चालू होणार आहे. चालू झालेत, म्हणजे काय काय ठिकाणी लागलेत कॅमेरे. म्हणजे आपल्याला नगरसेवक, नगराध्यक्ष त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की आम्ही 15 कॅमेरे 20 कॅमेरे लावू, आपल्या वॉर्डामध्ये कॅमेरे लावू, असं काही सांगितलं तुम्हाला? कारण की हा मोठा प्रश्न आताच म्हणजे झालेली घटना आहे आपल्याकडे. मध्ये आहेत कॅमेरे, फक्त म्हणजे ते काम सुरू केलेलं आहे महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने. बरोबर, ते व्यवस्था आहे तशी, ती ज्या परवडणारे असतात तशा सुविधा असाव्यात. जसं करून MRI असतो, CT स्कॅन असतात, हे आपल्याला सामान्य लोकांना परवडणारे नसतात. ते इव्हन ग्रामीणमध्ये गेलो तर ते एक्सरे काढायला पण आम्हाला बाहेर जावं लागतं. ते पण पाहिजे. मग त्या सुविधा झाल्या तर खूप फायद्याचं होईल ते. बरोबर. तेवढं